नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण एपी म्हणजे काय बघितलं. पहिल्यांदा सिक्वेन्स म्हणजे काय बघितलं, नंतर एपी म्हणजे काय बघितलं आणि मग त्याच्यानंतर nth टर्म म्हणजे काय बघितलं. फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी टी एन nth टर्म. मी त्या दिवशीच सांगितलं दोनच फॉर्म्युले आणि त्यांनी पाहिजे टी एन म्हणजे nth टर्म किती 100व्या टर्मची तुम्हाला किंमत म्हणजे 1000व्या टर्मची किंमत काढता येते. आता बघायचं आहे तो आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ एन एपी. सम त्यांची बेरीज. सम म्हणजे काय? बेरीज. सम nth टर्म. फॉर एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल तुम्हाला दिलं मी 1 2 3 4 5 6 7 8 अप टू डॅश 100. दिस इज एपी. यस. कॉमन डिफरन्स किती आहे? 2. टी किती आहे? 1. ए किती आहे? 1. करेक्ट. पुन्हा टी एन माहिती तुम्हाला, लास्ट टर्म माहित आहे. आणि ती किती? एन किती तुम्हाला माहिती आहे? 100. अशा संख्या किती द्या? अप टू 100च असतील. आणि मग तुम्हाला सांगितले 100 संख्यांची बेरीज किती. मी काय करायला, ह्या संख्या किती टोटल 1 to 100 मध्ये एपी आहे. ही सिक्वेन्स एपी आहे. कॉमन डिफरन्स एक आहे, ए 1 आहे आणि एन सुद्धा 100 आहे किंवा टी एन सुद्धा 100 आहे. nth टर्म 100 आहे. तर मी काय का 1 to 100 ची सम किती बेरीज मग करत पाहिजे का? 1 + 2 + 3 + 4 + 5 दिवस लागेल आपल्याला चुकायची दाट शक्यता. त्यासाठी फॉर्म्युला आहे. जसं टी एन काढण्याची कोणती टर्म काढू शकता तुम्ही याच्यातली, किंवा तुम्ही पुढे घेतले 1000 ची किती बेरीज येईल ती सुद्धा काढता येईल. लक्षात घ्या. याच्या पुढे 100 101 1000 1 ते 1000 संख्यांची बेरीज तुम्ही 2 मिनिटात काढू शकता विदाउट ऍडिशन. त्यासाठी फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे सम ऑफ. मग काय होईल? सम ऑफ 100 असं होईल. सम ऑफ फर्स्ट 100 टर्म्स. सम ऑफ फर्स्ट शब्द फार महत्वाचा आहे. कोणते आहे? सम ऑफ फर्स्ट 100 टर्म्स त्यांची बेरीज किती त्याचा फॉर्म्युला Sn इक्वल टू Sn सम ऑफ nth टर्म. सम ऑफ nth टर्म n/2 in bracket 2a plus n minus 1 into d bracket close. n/2 in box 2a plus n minus 1 into d. Sn म्हणजे काय? मग 100 upon 2 2 into 1 plus 100 minus 1 into d. म्हणून अशा वेळेस 100 ची बेरीज काढता येईल. 1000 ची बेरीज काढता येईल. 1 लाख ची सुद्धा बेरीज तुम्ही 5 मिनिटात 2 मिनिटात काढू शकता विदाउट ऍडिशन. म्हणून हा Sn आणि Tn दोन्ही मधला फरक कळायला पाहिजे. टर्म नंबर किती आहे आणि त्या टर्मची बेरीज किती. Sn इक्वल टू n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. और अजून एक फॉर्म्युला शक्यतो आपण हा यूज करणार आहे. Sn इक्वल टू n/2 इक्वल टू t1 plus tn. t1 plus tn. करेक्ट. Sn इक्वल टू n/2 into bracket tn इक्वल टू बघा t1 plus tn. t1 means फर्स्ट टर्म आणि tn means लास्ट टर्म. हा सुद्धा जमतो. कधी कधी तुम्हाला लास्ट टर्म दिली जाते, फर्स्ट टर्म माहित आहे, n माहित आहे, तर तुम्ही हा वापरा. किंवा याला थोडं मॉडिफाय केलं जातं. Sn इक्वल टू तिन्ही एकच आहेत n/2 a plus n. a म्हणजे फर्स्ट टर्म, l म्हणजे लास्ट टर्म. दोन्ही एकच आहेत, तिन्ही एकच आहेत. और मध्ये जास्तीत जास्त हे यूज करायचं आहे. कधी कधी tn दिलं t1 वापरून करता येतो आणि a plus l. t1 लाच a म्हणलंय फर्स्ट टर्म, tn ला लास्ट टर्म. तिन्ही एकच फॉर्म्युलेत. Sn चा दोनच फॉर्म्युलेत. tn आणि Sn चॅप्टर संपवतोय हा. याच्यावर वर्ड प्रॉब्लेम आहे पुढं. याच्यावर एक्झाम्पल घेऊन म्हणजे तुम्हाला कळलं Sn म्हणजे काय कळलं. पहिल्या 10 संख्येची बेरीज, पहिल्या 20 संख्येची बेरीज, पहिल्या 100 संख्यांची बेरीज येते. Sn Tn मधला फरक नीट लक्षात घ्या. पहिलं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला जास्त कळेल. हा फॉर्म्युला 20 टाइम्स लिहायचा आहे. हा 10 टाइम्स और मध्ये कोणता आहे दोन्ही पैकी, हा 5 टाइम्स. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही लिहायचे. बऱ्याच जणांनी टाकले. सोपं काम आहे, करा, दाखवा.
काही अडचण येणार नाही, तुमचाच फायदा याच्यामध्ये. ओके, आता आपण एक्सरसाइज घेऊ त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला जास्त समजून. प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 लक्षात घ्या. त्यातलं पहिलं ऍक्टिव्हिटी तरी मी इथे प्रॉब्लेम घेणार आहे, तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतात. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ AP is 6 and 3 respectively. Find S27. रिपीट करतो प्रॉब्लेम. First term and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. पहिला प्रॉब्लेम बघा, तुम्हाला फर्स्ट टर्म किती दिली 6, A equal to 6 दिली, कॉमन डिफरन्स 3 दिलाय, आणि तुम्हाला काय विचारलंय S27 विचारलं. S27 equal to how much, म्हणजे n किती तुमच्याकडे 27. पहिली टर्म 6 आहे, म्हणजे पुढची किती असेल 9, कॉमन डिफरन्स किती त्याच्यातला, त्याच्या पुढची किती असेल 12. अशा एपी मधल्याच पहिल्या 27 टर्मची बेरीज किती असेल, फॉर्म्युला वापरा. SN equal to n/2 into bracket 2a plus n minus 1 into b. करेक्ट. आणि मग S27 upon 2 into, नीट बघा, a किती 6 प्लस चिन्ह इथं असं केलं चुकलं, इथं प्लस पहिले नाही ते सगळे मल्टिप्लाय झाले. इथं तुम्ही प्लसचं चिन्ह जर नाही केलं तर तिन्ही मल्टिप्लाय झाले. 2a into n minus 1 into d लक्षात घ्या, म्हणून त्याची तेवढी काळजी घ्या. 2a प्लस आहे n minus 1 into d प्लस इंटू ब्रॅकेट n किती 27 minus 1 आणि d किती आहे 3. एवढं फॉर्म्युला लिहिला आणि व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुमचं 1 मार्क तुम्हाला भेटतो. S27 equal to 27 upon 2 into 12 plus 26 into 3. याचं मल्टिप्लाय ऍडिशन करायचं नाही अगोदर. मग S27 equal to 27 upon 2 into in bracket 12 plus सायत्रिक 18 चला 1 3 2 6 1 7 78. याचं ऍडिशन करा. S27 equal to 27 upon 2 into यांचं ऍडिशन करा. लक्षात घ्या गुणाकार अगोदर मग ऍडिशन. 12 आणि 26 ची बेरीज करायची नाही, चूक होईल, नीट ऐका. अगोदर क्रमाने येणारी गुणाकार क्रिया मग ऍडिशन क्रिया. हा 90. 8 आणि 2 10 7 आणि 8 आणि मग याला डिवाइड आता करू शकता. इथं दोन्ही 12 ला भाग द्यायचा नाही, आता देऊ शकता. 2 1 2 चौक 8 आणि मग S27 मल्टिप्लिकेशन करेक्ट करा. तुला किती येतोय ते बघा. S27 इक्वल टू मोठ्याने सांगा 1215. करेक्ट. ओके, याचं मल्टिप्लिकेशन इन 1215 1215. करेक्ट. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे, ते सांगायची गरज नाही. सिंपल स्टेप करायच्या एका खाली एक लक्षात घ्या. दमाने काम करायचं, थोड्या थोड्या चुका होऊ द्यायच्या नाही. यांनी याला डिवाइड लगेच करायचं नाही जोपर्यंत ही क्रिया होत नाही चौकटली पूर्ण. इथे एक काळजी घ्यायची की 26 आणि 3 च मल्टिप्लिकेशन करायचं मग ऍडिशन करा. अगोदर ऍडिशन करून मग मल्टिप्लिकेशन करू नका, रॉंग होईल. सिंपल एक किमती पुटअप करायच्या, व्हॅल्यू पुटअप करायच्या. असंच एक दुसरा प्रॉब्लेम आपण बघू. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 even natural numbers. नीट बघा क्वेश्चन पुन्हा रिपीट करतो. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 even natural numbers. पहिल्या किती 123 म्हणतो. 123 इवन नंबर नॅचरल. 123 इवन म्हणजे कोण असेल पहिले नॅचरल पाहिजेत, इवन पाहिजेत. म्हणजे काय इवन एपी इज काय असेल. इवन एपी इज किती आहे 2 4 6 8 करेक्ट. अशा किती
123 नंबर सम ऑफ फर्स्ट. मग सम ऑफ इथे ए किती आहे, ए किती आहे 2, डी किती आहे, डी किती आहे, डी 2 च आहे, आणि एन किती आहे, एन किती 123. आणि तुम्हाला विचारले सम ऑफ फर्स्ट आणि विचारलं यस 123 हाऊ मच. करेक्ट, बरोबर आहे. आणि मग एस एन इक्वल टू फॉर्म्युला होता एन बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. यस 123. फाइंड द इवन नॅचरल नंबर. इवन नंबर कोणते लक्षात घ्या, दोन नॅचरल पाहिजे. पुन्हा -2 जमणार नाही. आणि मग 123 अपॉन 2, 2 इंटू 2 प्लस 123 मायनस 1, डी इज अ 2. Yes, 123 equal to 123 upon 2, 4. Then the multiply 4 plus 122 into 2. Yes, 123 equal to 123 upon 2, 4 plus किती होते, बेदोनी 4, 244. करेक्ट. त्याचं ऍडिशन करा. पुन्हा एकदा सांगतो काय केलं, 123 मधून गेलं 120, यांचं मल्टिप्लिकेशन करा, ब्रॅकेट क्लोज, डी 2a, ए सुद्धा किती आहे 2a. 122 244 म्हणजे 100 किती होते मग. यस 123 इक्वल टू 123 अपॉन 2 इंटू 248. बेदोनीच्या 208. बरोबर आहे का. 123 इक्वल टू 123 इंटू 124. हे बरोबर आहे का 124. therefore yes 123 इक्वल टू किती 15,252. गुणाकार मोठाले करावे लागतील तुम्हाला. मी तर वेळ वाया घालवत नाही. मल्टिप्लिकेशन करायचं 15,252. 123 इंटू 124 करेक्ट आले. आणि मग याचं मी तर 200 किती होते बघा 48 होतं, आणि ते दोन्ही याला डिवाइड केले, याने दोन्ही डिवाइड केला म्हणजे 123. पहिल्या 123 संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज किती येते 15,252. सिंपल प्रॉब्लेम आहे. चालेल. थर्ड नंबरचा बघूत आपण. खूप सिंपल आहे. मनाने करा, स्टील करून तुम्ही मनाने करा. समजलं तर, नाही आला तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. और पद्धत आहे, सगळ्या व्हिडिओ बघा नंतर करा. व्हिडिओ 24 तासाच्या आत बघा, पुन्हा ते प्रायव्हेट होतील. असे लक्षात आले बरेच जण आपले लिंक दुसऱ्याला टाकतात, कारण व्ह्यूज वाढायलेत. व्ह्यूज 300-400 कसे व्हायलेत. मी अनलिंक केलेली ती, फक्त आपली लिंक दुसऱ्याला टाकू नका. कारण काही जणांना फी भरायची नाही, फ्री मध्ये बघायचे. फ्री मध्ये इतके स्वस्त माझे व्हिडिओ नाहीत, लक्षात घ्या. क्वालिटी आहे, अभ्यासपूर्ण आहे. मी सर्व व्हिडिओ युट्यूबवरचे बघितलेले आहेत. असा एकही नाही आपल्यासारखा. अभिमानाने सांगा वाटतंय. थोडं स्वतःची हुशारकी म्हणलं तरी चालेल विद्यार्थी मित्र. पण मग आपण विनाकारण दुसऱ्याला देऊ नका, विनाकारण दुसऱ्याला टाकू नका. मग प्रायव्हेट लवकर करणार मी. मला प्रायव्हेट करून सुद्धा टाकता येतात, तुमचे ईमेल घेऊन सुद्धा टाकता येतात. पण तेच ईमेल मागवा, आणि तसं नाही झालं मग ईमेल मागून अजून प्रायव्हेट सुद्धा करता येतात मला. तेवढी काळ दुसऱ्याला टाकू नका फ्री मध्ये. कारण की आपल्याच क्लासेसचे काही विद्यार्थी म्हणतात जाऊ द्या फ्रीचे कशाला बघायचे बिएन्सरचे. आपले आणि दुसरे फार फरक आहे. होमवर्क कोण देते, कुणीच देत नाही. एवढे प्रॉब्लेम समजून सांगत नाही. काहीतरी 2 गणित घ्यायचे मग झाले एक्झरसाइज, असं होत नाही. हॉट्स कुणीच घेत नाही. थोडंसं पॉझिटिव्हली बघा. ओके, सहकार्य करा, निगेटिव्ह घेऊ नका. सर माझ्यासाठी शिकवायलेत, आमच्यासाठी करायलेत, ही भावना मनात निर्माण करा, तर मग सगळं होईल. नाही तर चला बिएन्सरला कुठं कळायला आपण टाकली लिंक कोणाला, आणि मग काय होतंय मजाच होईल, असं नाही त्याचा अर्थ. विश्वास महत्वाचा आहे तुमच्यावरचा, माझ्यावर, आणि माझ्यावरचा तुमच्यावर. मी व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न करतो, फक्त समोर नाही तुम्ही. तेवढी काळजी घ्या, खूप व्यवस्थित होईल. दुसऱ्याला विनाकारण टाकू नका. आपोआप लावतात ते आपली ट्युशन, आणि फी फार जास्त नाही. विनाकारण ती इतकी असते का ऑनलाईनची, काय नाही, दोन्ही एकच आहे. ती काळजी घ्या आणि फी भरून टाकायचा प्रयत्न करा. ओके, तेवढी हायलाइट करू नका.
क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघूत आता आपण. क्वेश्चन नंबर किती बघायचा आहे? 3. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन 1 to 350. लक्षात घ्या. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन, करेक्शन करून घ्या. तिथं बिटवीन आहे, फ्रॉम नाही. बिटवीन किती घेतलं तरी? बिटवीन 1 to 350 याच्या मधल्या सम ऑफ ऑल इवन नंबर्स. मग काय? गिवन एपी असं म्हणतात तुम्हाला. गिवन एपी इज 2 4 6 8 डॅश अप टू किती होईल? 348. गिवन 350 घ्यायचं नाही, कारण त्याच्या मधला पाहिजे. लक्षात घ्या, त्याच्या मधला नंबर पाहिजे तो. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. ओके. घ्यावं लागेल. लक्षात घ्या, 350 आहे. 350 मध्ये याच्या बिटवीन म्हणतो. पुस्तकातलं करेक्शन करा, फॉर्म दिले तिथं. बिटवीन शब्द राहू द्या. मग हिअर a इक्वल टू 2, b इक्वल टू सुद्धा कोण आहे? 2, आणि tn तुम्हाला माहिती आहे लास्ट टर्म मध्ये 340. n काढणं गरजेचं. तसं n सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की सगळे इवन नंबर आहेत. 348 च्या निम्मत असतील. ते पूर्ण संख्या 348 आहे, इवन आणि ऑड. आणि त्यातल्या इवन किती असते त्याच्या निम्मे असते. पण शक्यतो करत चला, एखादा परीक्षेत तुमचे मार्क काढून tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. tn ची व्हॅल्यू मध्ये 348, a प्लस 2 प्लस n माहित नाही इंटू 2. 348 इक्वल टू 2 प्लस 2n मायनस 2. 348 इक्वल टू 2n. 348 अपॉन 2 इक्वल टू n. बे एक बे बे 14 बे 8. n किती असते? 170. बघा त्याच्यात माहिती का? डायरेक्ट गेलं तरी चालतं. n इतका असा 348 च्या निम्म 174 करत चला. एखाद्या परीक्षकाला माहित नव्हतं tn काढलंच नाही. आपण डायरेक्ट गेलं तरी चालतं. आणि मग तुमच्याकडे एसएनचा फॉर्म्युला आहे. दुसऱ्या नंबरचा वापरा. n/2 t1 प्लस t2. तिसऱ्या नंबरचा पहिला वापरला तरी चालतो, दुसरा वापरला तरी चालतो, आणि तिसरा वापरला तरी चालतो. t1 आणि tn मध्ये s किती काढायचंय? 174. 174 अपॉन 2. t1 किती म्हणजेच a किती आहे? 2. tn किती आहे? 348. कोणताही फॉर्म्युला वापरा, मुद्दाम घेतला. इथं काढा. बे एक बे 8 16 बे 14 87 इंटू 350. सांगा मल्टिप्लिकेशन किती? 174 इक्वल टू 30,450. 30,450. करेक्ट. हा मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. मोठं आहे थोडंसं, मी वेळ वाया घालत नाही, मुद्दाम सांगाल. 350 आणि 87 30,450. 30,450. करेक्ट. ओके. सिंपल आहे. इथं tn नाही काढलं तर n नाही काढलं तर डायरेक्ट लिहिलं तरी समजलं, कारण समसंख्या आणि विषम संख्या 348 आहेत. त्याला सम निम्मे असतील. आपल्याला कळतंय किंवा असं दाखवत चला. इथं कोणताही फॉर्म्युला चालतो, पहिला चालतो, दुसरा चालतो, तिसरा चालतो. मग एक नवीन गणित मला असं म्हणून तुम्हाला हे घेतलेलं आहे. ओके. चालतं. आता याच्यानंतरचं लगेच घेऊ आपण की 4 नंबरचं घेऊ. इन अँड एपी 4 नंबरचं बघा. मी रीड करतो. टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. जास्तीत जास्त प्रॉब्लेम कसे होते याचा आपण प्रयत्न करू. In an AP 19 term is 52. T19 किती दिली तुम्हाला? 52. And 38 term equal to 128. Find S56. Correct. Read करतो. In an AP 19th term is 52 and 38th term is 128.
फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. यस 56 विचारले. मग तुमच्या लक्षात आला असं असा प्रॉब्लेम झालाय आपला मिक्स गणिताला. आता हे अगोदर तुम्हाला ए आणि डी काढणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, कारण एन माहित आहे याच्यात. आणि मग आपण तुम्ही टीएन चा फॉर्म्युला काय, टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. T19 इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. T19 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 52. T19 ची व्हॅल्यू किती 52 इक्वल टू ए प्लस 18 डी. गिव्ह इक्वेशन नंबर 1. Also पुन्हा एकदा लिहा Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. टी खरं तर दुप्पट किंमत आहे आपल्याला ते सुद्धा लक्षात ठेवायचं. T38 a प्लस 38 मायनस 1 इंटू डी. T38 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 128 a प्लस किती a प्लस 39 आहे ना 128 T38 आहे ना इक्वल टू किती होईल 37 a प्लस पुन्हा 38 ची व्हॅल्यू किती दिली 128 बरोबर इक्वल डी. याला 2 नाव ओके याला 2 नाव. आता 1 आणि 2 घ्या. नाव a प्लस 18 d इक्वल टू 52 याला एक नाव द्या. आणि a प्लस 37 d इक्वल टू किती ना 128 द्या 2. आता काय होईल बघा हे a कॅन्सल होते मायनस 19 d इक्वल टू मायनस किती होते बघा 128 म्हणून हे 37 म्हणून 90 मायनस 76 करेक्ट मायनस 90 आणि मग मायनस मायनस काय होते नाही प्लस d इक्वल टू 76 अपॉन 19 d इक्वल टू 4 15 1 नीट बघा. मग a प्लस 18d इक्वल टू 52 a प्लस 18 प्लस इंटू 4 इक्वल टू 52 a प्लस b ची व्हॅल्यू कोणती 18 चौक 72 बरोबर 52. a इक्वल टू 52 मायनस 72 a इक्वल टू किती होते बघा 0 आणि 7 तून 5 गेली किती राहते मायनस 20 a इक्वल टू मायनस 20 72 मधून 52 गेले 62 आणि 72. नाउ tn इक्वल टू सॉरी sn इक्वल टू n by 2 into bracket 2a plus n minus 1 into b. खाली पुट अप करा. yes 56 विचारले equal to 56 upon 2 into minus 20 correct plus n किती बघा 56 minus 1 आणि d किती लक्षात घ्या 4 आहे. d equal to 4 bracket close. a ची व्हॅल्यू नीट बघ 18 चौक 72 d किती आली 18 चौक 72 पक्षांतर मायनस होते आणि याच्यातून हे मायनस झाले मायनस 20 राहते. ओके व्हॅल्यू पुट अप केलं तर s 56 काढायचं मला पुन्हा सांगतो रिपीट काय केलंय ते tn काढले पहिल्यांदा ही व्हॅल्यू काढली t90 वरून एक इक्वेशन भेटलं t38 वरून दुसरं इक्वेशन भेटलं दोन्ही इक्वेशन सॉल्व केले सायमल्टेनियस इक्वेशन b ची व्हॅल्यू काढली ती 4 आली a ची -20 sn मध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. yes 56 equal to equivalent 28 होते लक्षात 28 into bracket minus 40 plus 55 into 4 आणि yes 56 equal to 28 into bracket minus 40 plus 220 yes 56 equal to 28 into 180 याचा मल्टिप्लिकेशन करा. yes 56 equal to किती झाले 5040 आन्सर येईल. ओके नीट बघा काय काय केले पहिला tn वापरून एक इक्वेशन 19 ची काढली 38 ची काढली आणि सिंपल गणित झाले. मिक्स गणित आहे लक्षात घ्या. ओके
चला दुसरं बघू तर ऍक्टिव्हिटी पण मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे, तुम्ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. ओके, असंच आहे ते ऍक्टिव्हिटी. तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 5 नंबरचं बघा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. to find the sum of natural number between from correction झाले तर between करा. between किती दिले तुम्हाला? between 1 to 140 लक्षात घ्या. from होतं which are divisible by 4. sum of natural number त्यासाठी n काढणं गरजेचं आहे. मग given AP काय असं सांगा. given AP याच्यातली 4 ने डिवाइड होणारे किती असतील बघा. मग ते किती असतील? 4 8 12 डॅड 140 ला जातो 4 विभाग. 140 त्याच्या बिटवीन म्हणतो जातोय, पण त्याच्या बिटवीन मधला कोणता असन? 136. लक्षात if is 4 8 12 डॅड which are divisible by 4 लिहिलं तर चालतंय. 4 ने डिवाइड होणाऱ्या बिटवीन म्हणतो फ्रॉम ने 140 ला जातोय, पण त्याच्या मधल्या संख्या पाहिजे. म्हणून ए किती बघा इथं 4, डी सुद्धा 4, TN किती आहे 136. आणि तुम्हाला विचारलंय काय विचारलंय अशा, मग तुम्हाला n काढावं आणि मग SN सुद्धा तुम्हाला काढायचं. n म्हणजे डायरेक्ट सम त्यांची काढताय. म्हणून TN चा फॉर्म्युला वापरा a + n - 1 * d. 136 equal to 4 plus n minus 1 d किती आहे 4. 136 equal to 4 plus 4n minus 4. 4n minus 4 कटली. 136 upon equal to 4n. 136 upon 4 equal to n. n equal to 4 1 4 4 3 12 4 4 16 30. आणि मग तुम्हाला now S34 काढताय. now SN equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. okay. SN equal to कसंही चालतंय. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म वापरा किंवा कोणतंही चालतंय. माहिती आहे तुम्हाला कोणताही फॉर्म्युला वापरला तर काय हरकत नाही. तुम्ही STN चा वापरला तरी चालतो. S किती आहे 34 upon 2 into 2 into a ची व्हॅल्यू 4 प्लस n किती 34 minus 1 d सुद्धा किती आहे 4. तुम्ही दुसरा फॉर्म्युला वापरला तरी चालतोय. लक्षात घ्या. ओके, व्हॅल्यू पुट केल्या पुन्हा किती होते 2 इथे 70. S34 equal to 17 याचं मल्टिप्लिकेशन करा 8 प्लस 33 into 4. अगोदर मल्टिप्लिकेशन S34 equal to 17 in bracket 8 plus 4 3 12 4 3 12 ने 132. 4 3 12 4 3 12 ने 13 आणि त्यात ऍडिशन करा 134 17 into 140 याचं मल्टिप्लिकेशन किती येते बघा सांगा. 2380 318 का 80. लक्षात याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करा 2380. ओके, अशा पद्धतीचे तुम्ही दुसरा फॉर्म्युला वापरला असता तरी चालतं. n/2 T1 plus TN किंवा a plus L तरी चालतो. मुद्दाम बदल घेतोय. सिंपल गणित आहे, आपल्याला आले पाहिजे. सिक्स नंबर तर थोडं स्टार केले. खूप सिंपल आहे पण थोडा बदल आहे बघा. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. S55 दिले तुम्हाला. S55 किती दिले 3300 दिले आणि फाइंड इट्स 28th टर्म एवढंच दिले बघा. पुन्हा एकदा रिपीट करतो प्रॉब्लेम. S55 3300 दिले आणि फाइंड 28th टर्म
रिपीट करतो प्रॉब्लेम. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड द 28th टर्म. एवढंच दिलं. आणि मग एसएन चा फॉर्म्युला एसएन इक्वल टू एन अपॉन 2 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. एस 55 इक्वल टू 55 अपॉन 2 2 into a plus 55 minus 1 d as it is. व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. एस 55 इक्वल टू 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a plus 54d ब्रॅकेट क्लोज. राईट. 2 कॉमन निघन तिथं. हे 2 कटत नसते लक्षात घ्या. 2 कॉमन निघन. एस 55 इक्वल टू 55 अपॉन 2 इंटू 2 कॉमन घ्या a प्लस 27d. मग आता 2 काढायला हरकत नाही. असे 2 कटले नसते. 2 कॉमन घ्या आणि a प्लस किती राहते 24. आणि मग एस 55 इक्वल टू 55 in bracket a plus 27d. न्यू इक्वेशन. एस 55 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. तुम्ही मांडू शकता. इथं वर मांडली तरी चालते. एस 55 ची व्हॅल्यू मांडली तरी चालते. ती 3300 आणि याला 3300 आणि 55 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होते. 3300 अपॉन 55 इक्वल टू a प्लस 27d. मेथड समजून घ्या. याची एस 55 ची व्हॅल्यू दिली 3300 मांडली मी. इथं 2 कॉमन निघले. 2 कटले. ओके. आणि 55 न्यूमरेटरला देखील आल्यानंतर काय होते डिनोमिनेटरला डिनोमिनेटर होते 5 ने भाग देईन किंवा 11 ने 11 5 55 11 3 0 5 1 5 5 60 a plus 27d equal to 60. इक्वेशन नंबर 1. करेक्ट. पर 11 5 55 11 3 33 2 0 पुन्हा 5 1 5 5 30 0 60. ओके. नाउ tn चा फॉर्म्युला वापरा. नाउ tn equal to a plus n minus 1 into d. t28 विचारले तुम्हाला. t28 equal to a plus 28 minus 1 into d. t28 equal to a plus 27d. t28 equal to याची व्हॅल्यू तयार आहे आपली. लक्षात घ्या. ती किती येईल 60 फ्रॉम 1. ओके. थोडस वेगळं लिहिता तर आपल्याला बरोबर आहे. एसएन चा फॉर्म्युला वापरला. तुम्हाला 2 गोष्टी एस 55 दिले. व्हॅल्यू पुट अप केली. त्याच्यावर इथं 2 कॉमन काढले. इथं 2 कॉमन निघले. 2 कॉमन निघते लक्षात घ्या. आणि मग 2 कटते 55 न्यूमरेटरला आहे. इथं आल्यानंतर डिनॉमिनेटरला होते. त्याला डिवाइड केलं 60 आले. त्याची व्हॅल्यू किती आली मग 60 आली. tn चा फॉर्म्युला वापरला आणि त्याच्यात ती व्हॅल्यू 1 वरून पुट अप केली. चालेल. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम लक्षात घ्या. असं स्टार्ट केलं 7 नंबरचं थोडासा प्रॉब्लेम एवढा. 7 आणि 8 नंबरचे प्रॉब्लेम थोडे वेगळे ते सुद्धा मी घेणार आहे. आणि एक्झाम मध्ये कसे येऊ शकतात. थोडा बदल आहे तोही बघूत आपण. बघा 7 नंबरचा प्रॉब्लेम थोडासा वेगळा स्टार केलेला आहे. 7 आणि 8 वेगळे थोडेसे. याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा घेऊ आपण. इन एन एपी रिपीट करतो गणित. इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स. एपी मधल्या 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स ची बेरीज किती 27 and their product is 504. फाइंड द टर्म्स. आणि तुम्हाला तिथं थोडस त्या 3 टर्म गृहीत धरायला सांगितलं. जसं आपण ती संख्या x मानतो तसं इथे 3 टर्म दिल्या. assume 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स are. सपोज आपण म्हणतात सपोज जसं आपण ती संख्या x मानतो तसं इथे assume किंवा सपोज 3 कॉन्जुगेटिव्ह terms in AP are कोणत्यात बघा a minus d a आणि तिसरी a तिन्ही दिल्यात.
आपण दुसऱ्या घेतल्या तरी चालतं. त्यांच्यातला डिफरन्स a मायनस डी, a प्लस डी घेतला. करेक्ट. बाय फर्स्ट कंडिशन प्रॉब्लेम समजायला का बघा, 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म मध्ये एपी मध्ये दिलेल्या ते आपण x जसं मानतो, x नॅचरल नंबर असते, 3 नॅचरल नंबर असतात, आपण काय म्हणतो x प्लस 1 x प्लस 2 कॉन्जुगेटिव्ह. तसे इथे a मायनस डी, a च्या अगोदरची एक, त्यांचा कॉमन डिफरन्स किती पाहिजे d, a मधून d गेलं त्याच्या अगोदरची संख्या येईल आणि a मध्ये d ऍड केलं तर त्याच्या पुढची संख्या येईल. अशा तीन इथं मांडलं, अजून वेगळ्या मांडल्या तरी चालतात, लक्षात घ्या. तर 3 कॉन्जुगेटिव्हचं कशी लक्षात घ्या, फॉर्म्युला a मायनस डी a. बाय फर्स्ट कंडिशन पहिलं वाक्य पुन्हा रिपीट करतो, सम ऑफ 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इज 27. तिघांची बेरीज दिली तुम्हाला, a मायनस डी प्लस a प्लस a प्लस d इज 27. मग a काय होते 3a आणि dd काय होते कॅन्सल. 3a इतकं सिंपल आहे, a इक्वल टू 27/3, a इक्वल टू 3 1 3 3 9 27, याची व्हॅल्यू माहिती आहे. बाय सेकंड कंडिशन रिपीट करतो मी, अँड देअर प्रॉडक्ट इज 504. त्यांचा प्रॉडक्ट किती म्हणजे बाय a मायनस डी, a आणि a प्लस d इक्वल टू किती दिला 504. आणि याची व्हॅल्यू माहित झाली, तुम्ही पुट अप करू शकता की 29 मायनस डी 9 आणि 9 प्लस डी इक्वल टू 504. ओके, नीट लक्ष द्या. आता हे a मायनस b a प्लस डी फॉर्म्युला झाला, तुम्हाला लक्षात येईल तुमच्या. आणि 9 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते डिवाइड, एक स्टेप तुम्हाला समजण्यासाठी वाढवतो, a 9 मायनस d in another bracket 9 plus d equal to 504/9. तिन्ही मल्टिप्लाय न्यूमरेटर त्यानंतर काय होते डिनॉमिनेटरला जाते आणि 9 ने भाग देताना 9 1 9 9 5 45 आणि किती राहिले 5 9 सकी 54. करेक्ट. आणि ते a मायनस b a प्लस d चा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि मग 9 चा वर्ग किती होईल 81 मायनस b स्क्वेअर इक्वल टू 56. 81 मायनस 56 इक्वल टू d स्क्वेअर. सबट्रॅक्शन करा किती होते 25 इक्वल टू d स्क्वेअर आणि d च्या दोन व्हॅल्यू आहेत प्लस मायनस 5. लक्षात टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आणि म्हणून 3 टर्म्स आर कोणत्या होते लक्षात घ्या, आपल्याला तिन्ही टर्म दोन्ही विचार करावा a आणि d म्हणून 3 टर्म्स आर काय होतात, फाइंड द टर्म्स. 3 टर्म्स आर आता कोणते होते बघा. आता आपण एक एक विचार करू. एकदा a घेतला a मायनस डी, पहिली एक समजून होतो a मायनस डी. तर a याची व्हॅल्यू किती आली आपली, a ची व्हॅल्यू 9 आणि मायनस d किती आहे, d ची व्हॅल्यू आपण प्लस घेऊ, a मायनस d म्हणजे 5 म्हणजे किती होईल 4. and a तर माहित आहे किती आहे a 9 आहे आणि a प्लस d तिसरी टर्म, पहिली a मायनस d 9 मायनस 5 घेतली 4 येईल, a किती आहे 9 आणि a प्लस d म्हणजे 9 प्लस किती 9 प्लस 5 म्हणजे 40 और म्हणजे किती आले त्या 4 9 14 म्हणजे टर्म साठी 9 4 9 आणि 14 और त्याच्या उलट जर केलं -5 घेतलं तर उलट होतं 14 9 and 4. एकदा प्लस घेतली, आता जर मायनस घेतली तर मायनस मायनस काय होईल ते प्लस, पहिली 14 येईल मग 9 येईल, पण दोन्ही लिहा. असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. मी एकदा पॉझिटिव्ह घेतला 5 घेतला, निगेटिव्ह 5 घेतला किती येतात 14 उलटे येत असतात, लक्षात घ्या. सिंपल गणित आहे. कंडिशन दिल्या तुम्हाला दिल्यात त्यांनी 3 टर्म कॉन्जुगेटिव्ह टर्म दिलेले असतात, नसतं तर लक्षात ठेवा 3 कॉन्जुगेटिव्ह टर्मचे वेगळे 4 कॉन्जुगेटिव्ह टर्मचे वेगळे, लक्षात घ्या. असंच एक प्रॉब्लेम आपण ते बघूया. हे समजलं का बघा, पुन्हा एकदा बघतो. 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म दिल्यात a मायनस डी a प्लस डी. पहिली कंडिशन दिली जे सम किती आहे 27, त्याच्याने a ची व्हॅल्यू काढली, त्यांचा प्रॉडक्ट किती दिलाय 504 दिलाय. 9 इकडे मल्टिप्लाय होते तिकडे आल्यानंतर डिवाइड झाले आणि इथं मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरला. d स्क्वेअर तिकडे पॉझिटिव्ह झाले, इकडे आल्यानंतर 56 निगेटिव्ह झाले 55
25 इक्वल टू डी स्क्वेअर, डीच्या 2 व्हॅल्यू आल्या आणि मग त्या टर्म्स एकदा प्लस ठेवली किंमत, प्लस ठेवल्या 4 9 14 आली. जर निगेटिव्ह ठेवली असती डी ची किंमत तर त्या 14 9 4 येतात. दोन्ही सेपरेट काढल्या तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. ओके, 3 मार्क. 4 नंबरचा प्रॉब्लेम, 8 नंबरचा प्रॉब्लेम असं जर स्टार्ट केला. आता 4 कॉन्जिक्युटिव्ह नंबर आहेत. 4 रीड करतो. फाइंड द 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14. दोन कंडिशन दिल्या. आता 4 कॉन्जिक्युटिव्ह, मग आपण काय म्हणतो, सपोज किंवा ॲज्युम काही म्हणा. सपोज 4 कॉन्जिक्युटिव्ह terms in an AP are conjugate terms in AP are. बघा आता कोणकोणते त्यात द्यायच्यात. पुन्हा रिपीट. a minus b, a plus d, a plus 2d. कसं आहे चालतं. a प्लस पुढच्या असं ते a plus 3d होईल. इकडे जर घेतलं a minus 2d असं चालतात. थोडा बदल चालतोय. a minus d दिल्यात तुम्हाला तिथं. a plus d आणि a plus 2d बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणतो, त्यांच्या चारीची बेरीज ती आहे. 4 कॉन्जिक्युटिव्ह सम इज 12. त्या चारीची म्हणजे काय होईल, a minus d plus a plus d, a plus 2d equal to 12. पहिली कंडिशन बघा की सम ऑफ whose sum is 12 आणि मग काय होईल बघा, a तर किती होते ते 4a, हे d आणि 2d किती होते बघा, हे मायनस d आणि हे d काय होते कॅन्सल होते, प्लस 2d इक्वल टू 12. करेक्ट. 4a प्लस 2d इक्वल टू 12. a आणि 2d आणि याला डिवाइड केलं तरी चालतंय. 2d डिवाइड करायचं आणि मग किती होते 2a प्लस d इक्वल टू 6. याला एक नाव द्या, 2a प्लस d इक्वल टू 6. नंतर बघूत आपण काय ते आवश्यक असेल. बाय सेकंड कंडिशन काय म्हणतो नीट बघा. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म किती दिली, तिसरी आणि चौथीची बेरीज a प्लस d प्लस a प्लस 2d इक्वल टू किती दिली इज 40. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ, थर्ड कोणती a प्लस d, फोर्थ कोणती a प्लस 2d, यांची बेरीज किती दिली, मग 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. करेक्ट. आणि याला 2 नाव द्या आणि त्याच्या खाली एक मांडलं तरी चालतंय. 2a प्लस d इक्वल टू 6 1 आणि मग सबट्रॅक्शन करा. मायनस 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 2a कटते 2d इक्वल टू 8. करेक्ट. d इक्वल टू 8 by 2 means 4. d ची व्हॅल्यू 4. put in 1. a काय 2a plus d equal to 6. 2a plus 4 equal to 6. 2a equal to 6 minus 4. 2a equal to 2. a equal to 1. ओके. a च्या आणि d च्या व्हॅल्यू करेक्ट आलेत का बघा. d किती आली 4 आणि a ची किती आली 1. आता तुम्हाला 4 नंबर सांगून आन्सर लिहिताना काय लिहा. आन्सर लिहिताना पहिलं फर्स्ट नंबर एकच. आता व्हॅल्यू डबल नाही, d ची डबल आली का मागच्या सारखी नाही. फर्स्ट नंबर किती येईल, फर्स्ट नंबर इक्वल टू a मायनस d. a ची व्हॅल्यू 1, d ची व्हॅल्यू 4 इक्वल टू काय होईल मग ते -3. सेकंड नंबर कोणता होईल a, त्याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती 1. थर्ड नंबर इक्वल टू किती होईल a प्लस d म्हणजे 1 प्लस किती 4 इक्वल टू 5. आणि फोर्थ नंबर इक्वल टू a प्लस 2d 1 प्लस d च्या दुप्पट म्हणजे a इक्वल टू. आणि मग आन्सर लिहून टाका पुन्हा काय 4 कॉन्जिक्युटिव्ह
नंबर्स आर कोणकोणते होते? -1, -3, 1, 5 and 9. ओके, व्यवस्थित लिहा. सिंपल प्रॉब्लेम आहे. असे वेगळे मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे तुम्हाला, तुम्ही करू शकता. ओके, एक राहिला लगेच घेऊन 9 नंबरचा. खूप सिंपल आहे. इथं ही एक्सरसाइज संबंधाचे ऍप्लिकेशन ऑफ एपी आहेत पुढं, आणि मग त्याच्यानंतर हा चॅप्टरच संपतो. वर्ड प्रॉब्लेम आहे साधारणतः. हे आन्सर दिले. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, फर्स्ट नंबर म्हणा किंवा फर्स्ट टर्म म्हणा. नंबर म्हणण्यापेक्षा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, टर्म लिहा. नंबर लिहिण्यापेक्षा काय लिहा? टर्म लिहा. नंबर लिहिले तर काही चुकीचं नाही. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म. कशात त्या? कॉन्जिक्युटिव्ह. 4 कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स म्हणा किंवा टर्म्स म्हणा, दोन्ही बरोबर आहे. ओके, लास्ट एक प्रॉब्लेम आहे स्टार केलेला असंच आहे, लगेच घेऊ. सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे चॅप्टर, फक्त लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, लास्ट प्रॉब्लेम आपण पटकन घेऊया. इथे ही एक्सरसाइज समजते. मनाने येत असेल तर मनाने करा, अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा. सांगितलेल्या सूचनांचं पालन करा, विनाकारण दुसऱ्याला फ्री मध्ये टाकू नका. सहकार्य करा, तुमची ती जबाबदारी. नाहीतर बियन सरला कुठं कळतंय आपण, ती योग्य नाही. ते टाकू नका. दुसऱ्या सर आपल्यासाठी काय करतात मी जेव्हा आपलं शेवट असेल त्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने व्हिडिओ काढले होते, हे सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. इतकं सोपं नाही. मोबाईल वरचे व्हिडिओ नाहीत आपले, लक्षात घ्या. कॅमेऱ्यामध्ये त्याला एडिटिंग करावं लागतं. म्हणून असं सोपं नाही मोबाईलवर घेतले. झूम ॲप तसा नाही, हा प्रकार लक्षात घ्या. ओके, 9 नंबरचा प्रॉब्लेम बघू. इफ द 9th टर्म ऑफ एपी, बघा 9th term of AP is 0, then show that the 29th term, show that म्हणाले is 29th term, T29 काढावा लागला आपल्याला, is twice the 19th term. 19च्या दुप्पट आहे याची किंमत. 29व्या टर्मची किंमत 19th टर्मच्या ट्वाइस आहे, असा क्वेश्चन आहे. रीड करतो पुन्हा एकदा. इफ द 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. प्रूव्ह काय करायचंय? शो काय करायचंय की 29व्या नंबर टर्मची किंमत 19th टर्मच्या किती आहे? ट्वाइस आहे. त्याची व्हॅल्यू आणि T9 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 0. बघा सोल्युशन आहे. स्टार केले सुद्धा हे 10 नंबर 9 नंबरचा फॉर्म्युला Tn चा फॉर्म्युला वापरा. a plus n minus 1 into d. T9 equal to a plus 9 minus 1 into d. T9 ची व्हॅल्यू किती तुम्हाला? 0. a plus 8d आणि म्हणून a equal to किती होईल? याचं पक्षांतर करा. a equal to minus 8d. याला किती नाव द्या? 1. करेक्ट. नाव Tn पुन्हा एकदा रिपीट करा. Tn equal to a plus n minus 1 into d. T29 equal to a plus 29 minus 1 into d. T29 equal to a plus 28d. T29 equal to h value put up करा minus 8d plus 28d from 1. Right? आणि T29 ची व्हॅल्यू किती येईल मग? 20d. T29 ची व्हॅल्यू याला किती नाव द्या? 2. पुन्हा एकदा also Tn equal to, पुन्हा रिपीट करा फॉर्म्युला, a plus n minus 1 into d. a ची व्हॅल्यू minus 8d इथं मी सबस्टिट्यूट केली फ्रॉम 1. minus 8d आणि 28d किती होते? 20d होते. लक्षात घ्या. अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन. मग t आता विचारले 19 करा. T19 equal to a plus 19 minus 1 into d. T19 equal to a plus 18d. याची व्हॅल्यू पुट अप करा. किती याची? minus 8d plus 18d from 1. T19 equal to किती होते बघा? 10d. याला किती नाव द्या? 3. आता T29 ची व्हॅल्यू किती बघा? T29 ची 20 आहे आणि ती त्याच्या 19 ची 10d म्हणजे याच्या दुप्पट असणार आहे. म्हणून मला फ्रॉम
2 and 3 काय म्हणतात आपल्याला T29 is equal to twice कोणाच्या 2 into T90 असंच म्हणतात. हेच प्रूव्ह करायचं आपल्याला. T29 ची व्हॅल्यू T90 च्या कशी येईल ट्वाइस येईल. किती वरून फ्रॉम 2 and 3. ओके सिंपल प्रॉब्लेम आहे. तेच इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्ट दाखवा. आज इथंच थांबतो मी. सांगितलेल्या सूचनाचं पुन्हा एकदा पालन करा. याच्यावर होमवर्क देईन मग ऍप्लिकेशनची प्रॉब्लेम घेईन. सोपा चॅप्टर आहे. संधी माना. ओके आज इथंच थांबतो. थँक्यू.